नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। चला पाहूया 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 या आठवड्यातील महत्त्वाचे ग्रहभ्रमण आणि वक्री ग्रहस्थिती। या आठवड्यात चंद्र आपला प्रवास करत आहे। 26 ऑक्टोबर चंद्र धनु राशीत प्रवेश करतो। सकाळी 10:46 उत्साह आणि नवीन संधींचा अनुभव मिळेल। 28 ऑक्टोबर चंद्र मकर राशीत प्रवेश करतो। रात्री 10:14 कामावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ। 31 ऑक्टोबर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करतो। सकाळी 6:48 नाविन्य आणि सामाजिक विचारांना चालना मिळेल। या आठवड्यात काही ग्रह वक्री स्थितीत आहेत, ज्यामुळे मन इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षणासाठी तयार राहील। शनी वक्री। शनी मीन राशीत वक्री आहे। 3 ऑक्टोबर 2025 पासून हे कालखंड कर्म, धैर्य आणि दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पुनरावलोकनासाठी योग्य आहे। नेपच्यून वक्री। नेपच्यून मीन राशीत 22 ऑक्टोबर पासून वक्री आहे, 10 डिसेंबर 2025 पर्यंत। स्वप्न, भांगड आणि आंतरिक स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करा। गुरु वक्री। गुरु कर्क राशीत 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री होईल, 11 मार्च 2026 पर्यंत। विश्वास, भावना आणि वैयक्तिक विकासाची पुनरावलोकनाची वेळ। या आठवड्यातील मुख्य थीम्स आहेत स्वपरीक्षण। शनी आणि नेपच्यून वक्री काळात आपल्या जीवनातील निर्णय, विश्वास आणि उद्दिष्टे तपासण्याची संधी। भावनिक स्पष्टता। चंद्राच्या भ्रमणामुळे आपण आपल्या भावना आणि उद्दिष्टांमध्ये संतुलन साधू शकतो। आध्यात्मिक विकास। नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वप्ने आणि भ्रम यांचा सामना करून स्पष्टता मिळेल। या आठवड्याचे प्रभाव साधण्यासाठी ध्यान करा, अंतर्मनातील विचारांवर लक्ष द्या, उद्दिष्टे ठरवा, चंद्राच्या भ्रमणाचा फायदा घेऊन नियोजन करा, बदल स्वीकारा, वक्री ग्रहांच्या गोष्टींतून शिकण्याचा प्रयत्न करा। स्मरण ठेवा, 26 ऑक्टोबर चंद्र धनु राशीत सकाळी 10:46 28 ऑक्टोबर चंद्र मकर राशीत रात्री 10:14 31 ऑक्टोबर चंद्र कुंभ राशीत सकाळी 6:48 22 ऑक्टोबर नेपच्यून मीन राशीत वक्री। अशा या आठवड्यात ग्रह आपल्याला मार्गदर्शन करतात, पण निर्णय आपले स्वतःचे आहेत। मित्रांनो, आठवडा फलदायी आणि प्रेरणादायी जाओ। पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर।